Hello everyone. Good morning to all. Greeting from Shri Saha Kelkar College, Devgad. Myself, Professor Rashmi Hirlekar, and this is our first lecture of quantitative method. In this lecture, we will discuss about matrix and determinant. Outcome of this lecture. In today's lecture, we will discuss what is matrix and how to write matrix. We will discuss about what do you mean by rows and column in matrix and how we can write matrix in different way. Here we will discuss about meaning of matrix and how to write matrix. Matrix is a rectangular order arrangement of number or functions. म्हणजे ज्या वेळेला रेक्टँग्युलर अरेंजमेंट मध्ये नंबर्स लिहिलेले असतात तेव्हा मॅट्रिक्स असं म्हणतात. उदाहरणार्थ तुम्ही कदाचित बघितलेले असतील की इथे जसं की 1 2 3 4 आणि असा रेक्टँग्युलर ब्रॅकेट असतो. याला मॅट्रिक्स असं म्हणतात. किंवा कधीतरी असंही बघितलं असेल की A B in rectangular bracket. It is called matrix. Now we will discuss how to write matrix. Here we will take one example. Suppose we wish to express the information that Aditi has 15 notebooks. We may express it as म्हणजे समजा तुम्हाला अशी माहिती लिहायची की अदितीकडे 15 नोटबुक्स आहेत. तर मॅट्रिक्स मध्ये लिहायचं असेल तर इन रेक्टँग्युलर ब्रॅकेट we will write only 15. We may express it into rectangular bracket 15 with understanding that number inside rectangular bracket. The number of notebooks that has now, if we have to express that Aditi has 15 notebooks and 6 pencil, we will express it as 15 6. म्हणजे रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये 15 त्याच्या शेजारी 6. With understanding that first number inside the rectangular bracket is number of notebook while the other number is of pencil possessed by Aditi. Let us now suppose that we wish to express the information of possession of notebook and pencil by Aditi and her two friends Shruti Ishan, which is as follows. बघा इथे दिलेलं आहे अदितीकडे 15 नोटबुक आहेत आणि 6 पेन्सिल्स आहेत. अदितीचे आणखी 2 मित्र आहेत. मित्र किंवा मैत्रिणी आहेत. श्रुतीकडे 10 नोटबुक्स आहेत, 2 पेन्सिल्स आहेत आणि ईशानकडे 13 नोटबुक्स आहेत आणि 5 पेन्सिल आहेत. Now this could be arranged in the tabular form as follows. आता ही माहिती टेबल स्वरूपात खालील प्रकारे लिहिली जाईल. काय केलं? टेबल तयार केलं. टेबल मध्ये पहिल्या कॉलम मध्ये आपण नावं लिहून घेतली की अदिती, श्रुती आणि ईशान. बघा इथे आपण नावं लिहून घेतली अदिती, श्रुती आणि ईशान. त्याच्यानंतर नोटबुकचा कॉलम केला, पेन्सिलचा कॉलम केला. अदितीकडे 15 नोटबुक्स आणि 6 पेन्सिल होत्या त्यामुळे अदितीच्या रो मध्ये 15 6 लिहिलं आपण. श्रुतीकडे 10 नोटबुक आणि 2 पेन्सिल्स आहेत म्हणून श्रुतीच्या रो मध्ये 10 2 लिहिले. ईशानकडे 13 नोटबुक आणि 5 पेन्सिली आहेत 13 आणि 5. ही जी माहिती आपण टॅब्युलर फॉर्म मध्ये लिहिलेली आहे ही सपोज तुम्ही इथे रेक्टँग्युलर ब्रॅकेट घातला की इट मेक्स मॅट्रिक्स. वी विल सी दिस इन नेक्स्ट स्लाइड.
Now we could arrange the tabular form as given below. आणि हा जो टेबल फॉर्म मध्ये ही जी माहिती आपण लिहिलेली आहे मगाशीच उदाहरणाची आहे, दिस कॅन बी एक्सप्रेस इनटू रेक्टँग्युलर ब्रॅकेट. याला ब्रेसेस असं सुद्धा म्हणतात. बघा 15, 10, 13 एकाखाली एक लिहून घेतले आणि तसंच 6, 2, 5 हे सुद्धा आपण एकाखाली एक लिहून घेतले. हा अशा प्रकारे मॅट्रिक्स तयार झाला. या मॅट्रिक्स मध्ये उभी जी रेष आहे त्याला कॉलम म्हणतात. उभ्या रेषांना कॉलम म्हणतात. दिस वन इज द फर्स्ट कॉलम अँड दिस इज सेकंड कॉलम. बघा उभ्या रेषांना कॉलम म्हणतात. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम. आणि आडव्या रेषांना रो म्हणतात. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो. म्हणजे मॅट्रिक्स मध्ये कॉलम आणि रो असतात. आता असंच लिहायचं असतं का? नावं एका बाजूला आणि जे काही कंटेंट्स आहेत ते एका बाजूला. एखादा माणूस वेगळ्या प्रकारे मॅट्रिक्स लिहिल. काय करेल तो? तर तो नोटबुक आणि पेन्सिल या फर्स्ट कॉलम मध्ये लिहिल आणि ह्या मुलांची जी नावं आहेत अदिती, श्रुती आणि ईशान ती वर लिहिल. आता अदितीकडे 15 नोटबुक्स आणि 6 पेन्सिल आपण आडव्या लिहिल्या होत्या आणि उभ्या लिहिल्यात. 15, 6. श्रुतीकडे 10 नोटबुक्स आणि 2 पेन्सिल्स तर त्या उभ्या लिहून घेतल्या. ईशानकडे 13 नोटबुक, 5 पेन्सिल ह्या सुद्धा उभ्या लिहून घेतल्या. आता हीच इन्फॉर्मेशन इफ यू राईट इट इन रेक्टँग्युलर ब्रॅकेट इट विल क्रिएट मॅट्रिक्स. म्हणजे मॅट्रिक्स लिहिताना तुम्ही असे सुद्धा लिहू शकता, असे आडवे सुद्धा लिहू शकता. बघा पुढच्या स्लाइड मध्ये दाखवले ते. Here we have write it as 15, 6, 10, 2, 3, 5. म्हणजे अदितीकडे 15 नोटबुक्स आणि 6 पेन्सिल्स. नंतर श्रुतीकडे 10 नोटबुक्स, 2 पेन्सिल आणि ईशानकडे 3 नोटबुक्स, 5 पेन्सिल. परत पुन्हा एकदा सांगते, ह्या उभ्या रेषांना कॉलम म्हणतात. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. आणि आडव्या रेषांना रो म्हणतात. फर्स्ट रो, सेकंड रो. In the first arrangement, the entries in the first column represent the number of notebook. फर्स्ट कॉलम मधल्या ज्या एंट्री आहेत तर त्याच्यातनं आपल्याला सॉरी इथे जरा प्रिंटिंग मिस्टेक आहे. In the arrangement, entries in the first column represent Aditi's pencil and notebook. In second column, represent Shruti's notebooks and pencil. Sorry. फर्स्ट कॉलम मध्ये अदितीच्या नोटबुक आणि पेन्सिल कळतायत. सेकंड कॉलम मध्ये श्रुतीच्या नोटबुक आणि पेन्सिल कळतायत आपल्याला. थर्ड कॉलम मध्ये ईशानच्या नोटबुक आणि पेन्सिल कळतायत. इफ यू सी रो, जर तुम्ही रो बघितलात, इथे प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे जरा. इन फर्स्ट रो यू विल सी notebooks possessed by Aditi, Shruti and Ishan. And in second row you will see pencils possessed by Aditi, Shruti and Ishan. Some examples of matrix. आता इथे मॅट्रिक्सचे एक उदाहरण दिलंय. A is equal to 2, 3, 4. आडवी रो दिलीये. 1, -8, 5. तसंच दुसरा मॅट्रिक्स दिलाय. त्या मॅट्रिक्स मध्ये फक्त काय आहे? एक कॉलम आहे. फर्स्ट मॅट्रिक्स मध्ये 2 रो आणि 3 कॉलम. इथे 3 रो आहेत आणि 1 कॉलम. The horizontal line of element of matrix is called row and vertical lines of element of matrix is called column. Vertical lines column म्हणतात. Horizontal lines त्याला row असं म्हणतात. Today we have seen
what is matrix, how to write matrix, what do you mean by column, and what do you mean by row. In next lecture, we will discuss about how to write order of matrix and we will practice some exercise. So, thank you for today. Happy learning to you. We will meet again.